बिघडवलेल्या दिल्लीला मुंबई महाराष्ट्राने तालीम दिली. आपल्या न्याय्य हक्कांसाठी दिल्लीच्या रस्त्यांवर तरुणाई घुसळली. त्यांच्यावर लाठीचार्जचा प्रयत्न झाला. क्रांती करायची म्हटल्यावर मार खाणे आलेच. ते भल्या भल्यांना चुकले नाही. मात्र मुलांचे लढलो तर वाचणार हे विचार काळजाला भिडतात. कोठे कोठे मारले ते दाखवू शकत नाही असे ते मुले सांगत होती. कोठे फेडणार हे पाप? नाद करू नका. गाठ मराठी माणसांशी आहे. पोरांच्या केसांनाही धक्का लागता कामा नये. त्यांचे बाप टॅक्स भरतात म्हणून ते हक्काने मागतात. तुम्ही तुमच्या बाप कमाईतून देत नाही. आता उद्धव ठाकरे जंतर मंतरवर आले आणि मुलांना 100 हत्तींचे बळ मिळाले. ठाकरे कधीच दुसऱ्याच्या मंचावर जात नाही, पण हा विद्यार्थ्यांचा मंच होता. हिंदुस्थानच्या भविष्याचा मंच असल्याने त्यांना यावंच लागलं. वांगचूक व दिपके यांना ठाकरेंचा शब्द होता, मुंबईत आंदोलन करून दिल्लीला नक्की येईल. केंद्र सरकार किती डरपोक आणि घाबरट आहे याची ठाकरेंना पुरेपूर कल्पना आहे. देशाच्या राजकीय वर्तुळात त्यांचा शब्द बऱ्यापैकी चालतो, त्यामुळे आंदोलन भरकटणार नाही. केंद्र सरकार व मुलांमध्ये ठाकरे नक्कीच प्रभावी तोडगा काढू शकतात, कारण समाजकारण व राजकारण यांच्यामध्ये कमालीचा फरक आहे. मित्रहो, सुप्रीम कोर्टातील वकील मलिक यांनी मोदी आणि शहांबद्दल धमाकेदार विधान केले आहे. मोदी आणि शहांच्या या कर्माचाच पंचनामा त्यांनी गोत्रा हत्याकांडाशी केला आहे. आणि जर मोदी शहा असे वागू शकत असतील तर गोत्रा हत्याकांडाचे सूत्रधार ते नाहीत हे कशावरून, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तशातच शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा आशेचा किरण म्हणजे इशरत जहां होय. इशरत जहां हत्याकांडात सुद्धा हाच गोलमाल झाला असावा, त्याचे सबळ पुरावे हे दिल्लीतील रस्त्यावर दिसून येत आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकरणातून मोदी शहांना वाचवले होते त्याच प्रकरणातील पकड भरलेल्या जखमा नखांनी कुरतडून मोदी आणि शहा आज काढत आहे आणि दिल्लीचा रस्ता रक्ताबंबाळ करत आहे.